राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना प्रभू श्रीरामबद्दल अनुद्गार काढले होते। प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षे मांसाहार करत होते, ते मांसाहारी होते, अशी बेताल वक्तव्य आणि मुक्ताफळे जितेंद्र आव्हाड यांनी केल्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत। संपूर्ण हिंदू समाज जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भविष्यात एक मोठे आंदोलन उभे करेलच, परंतु तुर्तास आम्ही पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याकडून जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। सदरील निवेदन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला सुपूर्द केले आहे। यावेळी पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री शामराव कुलकर्णी, चिटणीस संतोष कुलकर्णी, खजिनदार महेश जोशी, अनिल पुराणिक, अनिल इनामदार, अभिषेक परांजपे, उमेश कुलकर्णी, अनंत जोशी, नारायण पाटील आदी सहसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतोय आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी भारतीय पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 2 आणि 3 जानेवारीला शिर्डीमध्ये त्यांचं जे मेळावा भरला होता त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं की प्रभू रामचंद्र मांसाहार करत होते, त्याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पौरोहित्य फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्यातून सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी पौरोहित्य पुरोहित फाउंडेशनकडून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि त्याचप्रमाणे लगेच यावरती ते काय कारवाई करतात हे आम्ही पाहून पुढची रूपरेषा ठरवणार आहोत। माझ्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं। त्यांनी खेद व्यक्त केला हे बरोबर आहे, परंतु आता अशी वेळ आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणी अयोध्येमध्ये 22 तारखेला विराजमान होणार आहेत आणि इतकं अत्यंत चांगलं वातावरण संपूर्ण हिंदुस्थानमध्ये असताना अशा प्रकारची वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे करत आहेत का अशी शंका हिंदू समाजाला या ठिकाणी वाटत आहे आणि त्यामुळेच आम्ही हा सगळ्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवण्याचं ठरवलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी जे काल अरवाच्या भाषेमध्ये प्रभू श्री रामचंद्रावरती जी काही चिखलफेक केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हा संघटन आज पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये निषेधार्थ हे गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन देत आहोत। अशा घटना वारंवार होत आहेत आणि हे काही केवळ एखाद्या समाजामध्ये नसून संबंध हिंदुस्थानमधील सर्व बांधवांच्या वेदना भावना त्याने दुखावत आहेत आणि अशा वारंवार गोष्टी होणं योग्य नाही आहे। ही अशी एकदाच गोष्ट घडलेली नाही, अशा 2-3 वेळेला गोष्टी घडलेल्या आहेत आणि किमान मी म्हणतो की परमेश्वराला म्हणजे काही प्रभू श्री रामचंद्रांचा आज या ठिकाणी सर्व भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये उत्तम प्रकारचा आनंदाचा उत्साह चालू असताना अशा भाषेमध्ये त्याने संभाषण करणं ते योग्य नाही आहे। तर अशा पद्धतीने आम्ही हे पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन यांच्या वतीनं आज हा गुन्हा नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम।